वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या नवीन सखोल चर्चेमध्ये एका अत्यंत रंजक आणि गोंधळात टाकणाऱ्या विषयावर आपण बोलणार आहोत. आपण ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या मार्च 2026च्या तिमाही निकालांचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत. हो, आणि हे निकाल खरोखरच खूप अनपेक्षित आहेत. अगदी. पण त्याआधी मला एक उदाहरण द्यायचंय. समजा एक दुकानदार आहे. त्याचं दुकान महिनाभर पूर्णपणे ओस पडलंय. दुकानात एकही नवीन ग्राहक फिरकलेला नाही. अच्छा. आणि तरीही महिन्याअखेरीस त्या दुकानदाराने चक्क एक नवीन मर्सिडीज गाडी खरेदी केली. ऐकायला निव्वळ वेडेपणा वाटतं ना? बाप रे. अहो, खरोखरच अशक्य वाटतंय हे. पण ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या मार्च 2026च्या निकालांमध्ये नेमकं हेच घडलंय. एकाच वेळी कंपनीच्या मूळ व्यवसायातील विक्री तब्बल 80% खाली कोसळते आणि त्याच वेळी तिचा नफा 62% उसळी घेतो. म्हणजे हा एक असा आर्थिक विरोधाभास आहे जो कोणत्याही गुंतवणूकदाराला नक्कीच चक्रावून टाकेल. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे. या अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक अहवालातील आकडेवारी उलगडून सांगायची. हा विरोधाभास कसा शक्य आहे हे शोधायचं. नक्कीच. कारण या अहवालातील आकडेवारी पारंपरिक आर्थिक नियमांना थेट आव्हान देते. ते कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या उत्पादन क्षेत्रातील किंवा IT कंपनीचे निकाल पाहतो तेव्हा तिथे गणित खूप सरळ असतं. विक्री वाढली की नफा वाढतो आणि विक्री घटली की नफा घटतो. हो, तो तर व्यवसायाचा मूळ नियमच आहे. खरंय. पण विमा क्षेत्रातील नफ्या-तोट्याचं गणित अत्यंत गुंतागुंतीचं असतं. इथे आज मिळणारा नफा हा आजच्या विक्रीवर अवलंबून नसतोच मुळी. म्हणजे मूळ व्यवसायाचं इंजिन बंद पडत असतानाही कंपनीची गाडी मात्र सुसाट धावत असल्याचं चित्र निर्माण केलं जाऊ शकतं, असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आणि या निकालांमधून आपल्याला विमा क्षेत्राची हीच कार्यप्रणाली पाहायला मिळते. बरं. हे चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या बंद पडणाऱ्या इंजिनाकडे पाहावं लागेल. हो, मुख्य व्यवसायाच्या आकडेवारीकडे. आणि ह्या आकडेवारीवर नजर टाकली तर खरोखर धक्का बसतो. मार्च 2025 मध्ये कंपनीची विक्री 15,687 कोटी रुपये होती. बरोबर. आणि बरोबर एका वर्षानंतर मार्च 2026 मध्ये हीच विक्री थेट 3,185 कोटी रुपयांवर येऊन आदळली आहे. म्हणजे वार्षिक तुलनेत ही तब्बल 80% घसरण आहे. हो. आणि मागील तिमाहीचा म्हणजेच डिसेंबर 2025चा विचार केला तर तेव्हा विक्री 22,834 कोटी रुपये होती. बापरे. 22,000वरून थेट 3,000वर. हा आकडा पचवणं खरोखर कठीण आहे. अगदी. पण याहूनही भयानक आकडा आहे तो EBITचा, म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. हो, तो आकडा तर जास्त चिंताजनक आहे. डिसेंबर 2025 मध्ये जो EBIT 741 कोटी रुपये सकारात्मक होता, तो आता मार्च 2026 मध्ये थेट उणे 754 कोटींवर गेला आहे. -754. होय. एक व्यवसाय अचानक इतक्या मोठ्या नकारात्मक संख्येत कसा जाऊ शकतो? यामागे विमा व्यवसायाची कमिशन आणि खर्च संरचना म्हणजेच कमिशन अँड एक्सपेन्स स्ट्रक्चर कारणीभूत आहे. म्हणजे नवीन पॉलिसी विकताना येणारा खर्च. अगदी बरोबर. विमा क्षेत्रात जेव्हा एखादी नवीन पॉलिसी विकली जाते तेव्हा पहिल्या वर्षीचा खर्च सर्वात जास्त असतो. अच्छा. एजंटला द्यावे लागणारे कमिशन, ग्राहकाची वैद्यकीय तपासणी आणि इतर प्रशासकीय खर्च हे सर्व पहिल्याच वर्षी कंपनीच्या तिजोरीतून जाते. पण त्या बदल्यात ग्राहकाकडून येणारा प्रीमियम मात्र पुढची 10 ते 20 वर्षे टप्प्याटप्प्याने येत असतो. म्हणजे आज 100 रुपये खर्च केले तर उत्पन्न पुढची 20 वर्ष थोडे थोडे येणार. बरोबर. त्यामुळे जेव्हा विक्री अचानक वाढते तेव्हा सुरुवातीला खर्च जास्त दिसतो. या उलट जेव्हा नवीन विक्री अचानक इतक्या भयानक वेगाने 80% कोसळते तेव्हा नवीन प्रीमियमची आवक थांबते. पण कंपनीचे निश्चित खर्च चालूच राहतात. हो ना. कर्मचाऱ्यांचे पगार, शाखांचे भाडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुन्या पॉलिसीधारकांचे मृत्यूदावे म्हणजेच डेथ क्लेम्स हे अचानक थांबत नाहीत. हे अगदी एखाद्या मोठ्या धरणासारखं आहे. धरणासारखं कसं काय? म्हणजे बघा, पावसाळ्यात धरणात पाणी भरपूर आलं, पण आता अचानक पाऊस थांबलाय.
म्हणजेच नवीन विक्री 80% घटली आहे. अच्छा, समजलं. तरीही धरणातून शेतीला पाणी सोडणं, म्हणजे दाव्यांची परतफेड किंवा क्लेम्स देणं आणि त्या धरणाच्या देखभालीचा प्रचंड खर्च चालूच आहे. जेव्हा पाण्याची नवीन आवक ठप्प होते आणि जावक मात्र चालूच राहते, तेव्हा साहजिकच पाणी पातळी उणे होणार. अगदी अचूक उदाहरण दिलं. EBIT उणे 754 कोटींवर जाण्याचं हे मुख्य कारण असावं. आणि या धरणाच्या उदाहरणात आणखी एका तांत्रिक बाबीची भर घालावी लागेल. कोणती बाब? ती म्हणजे प्रीमियम अकाउंटिंग टायमिंग मिसमॅच. म्हणजे मार्च महिन्यातील तो टॅक्स वाचवण्याचा गोंधळ. होय, विमा कंपन्या अनेकदा वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च तिमाहीत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतात. अनेक लोक कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी विमा खरेदी करतात. खरंय, आपल्याकडे मार्च एंडिंगलाच लोकांना गुंतवणुकीची आठवण येते. अगदी बरोबर. त्यामुळे मार्च तिमाहीत नेहमीच आकडे फुगलेले दिसतात. पण यावेळी 2026च्या मार्च तिमाहीत हा अपेक्षित फुगोटा आलाच नाही. मागील वर्षीच्या मोठ्या बेसच्या तुलनेत यंदा नवीन व्यवसायाने अजिबात जोर धरला नाही. बेस इफेक्टचा फटका बसला म्हणायचा. हो, उत्पन्नाचा प्रवाह आटला, पण ऑपरेटिंग प्रेशर म्हणजेच वितरणाचा खर्च आणि जुने दावे कायम राहिल्यामुळे मुख्य व्यवसायातील नफा थेट नकारात्मक झाला. बरं, आता मुख्य व्यवसाय तोट्यात गेला आहे हे तर स्पष्ट आहे. धरणात नवीन पाणी येत नाहीये आणि मेंटेनन्सचा खर्च परवडत नाहीये. मग मला सांगा, हा 624 कोटींचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट आला कुठून? इथेच खरा प्रॉफिट पॅराडॉक्स सुरू होतो. हो ना, मूळ व्यवसायात एवढा प्रचंड दबाव असूनही कंपनीचा निव्वळ नफा 385 कोटींवरून वाढून चक्क 624 कोटी रुपये झाला आहे. ही 62% भक्कम वाढ आहे. आणि फक्त नफाच नाही. हो, प्रति शेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा 2.67 रुपयांवरून वाढून 4.30 रुपये झाली आहे. जर विमा विकून पैसे येत नसतील तर हा पैसा नक्की निर्माण कुठून झाला? हा नफा अंडररायटिंगमधून आलेला नाही. अच्छा, मग? तो इन्व्हेस्टमेंटमधून आलेला आहे. विमा कंपनीचं उत्पन्न 2 भागात विभागले जाते. पहिले म्हणजे अंडररायटिंग उत्पन्न. म्हणजेच प्रीमियममधून येणारा पैसा वजा दाव्यांचा खर्च. बरोबर. हे इंजिन सध्या बंद पडले आहे. दुसरे इंजिन असते गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न, इन्व्हेस्टमेंट इन्कम. अच्छा, म्हणजे ग्राहकांनी दिलेला प्रीमियमचा पैसा ते गुंतवतात तिथून. अगदी बरोबर. विमा कंपन्यांकडे त्यांच्या ग्राहकांनी जमा केलेला अब्जावधी रुपयांचा निधी असतो. या निधीला फ्लोट म्हणतात. हा पैसा कंपनीचा स्वतःचा नसतो. तो तर ग्राहकांना परत करायचा असतो ना कधीतरी? हो, पण तो ग्राहकांना परत करेपर्यंत म्हणजेच 10-20 वर्षांच्या काळासाठी कंपनी तो पैसा शेअर बाजार, सरकारी रोखे म्हणजेच बॉन्ड्स आणि रिअल एस्टेटमध्ये गुंतवते. म्हणजे हा जो 62% नफ्यातील वाढीचा आकडा आहे तो प्रामुख्याने या ट्रेजरी गेन्समधून आला आहे. अगदी तसंच. जेव्हा शेअर बाजारात मोठी तेजी असते किंवा बॉन्ड मार्केटमध्ये व्याजदर खाली आल्यामुळे जुन्या बॉन्ड्सच्या किमती वाढतात, तेव्हा या कंपन्यांच्या पोर्टफोलिओचं मूल्य अचानक वाढते. अरेच्छा, म्हणजे त्यांनी केवळ तो पैसा बाजारात गुंतवला म्हणून त्यांना हा नफा झाला. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. कोणता? जर एखाद्या तिमाहीत नफा केवळ शेअर बाजारातील तेजीमुळे येत असेल तर याचा अर्थ सध्या ही संस्था विमा विकणारी कंपनी म्हणून कमी आणि शेअर बाजारातील हुशार गुंतवणूकदार म्हणून जास्त चांगली कामगिरी करत आहे. हो, असं म्हणता येईल. पण ही दीर्घकाळासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते ना, कारण शेअर बाजार कायमच वरच्या दिशेने जात नाही. जर उद्या बाजारात 25% मोठी घसरण झाली तर हा 624 कोटींचा नफा रातोरात नाहीसा होऊ शकतो. अगदी अचूक ओळखलत. हा धोका ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ट्रेजरी गेन्स हे बोनससारखे असतात. ते मुख्य उत्पन्नाचा भक्कम स्रोत होऊ शकत नाहीत. बरोबर. विमा कंपनीचा पाया तर त्यांच्या स्वतःच्या व्यवसायावरच अवलंबून असायला हवा. होय, तो नेहमीच तिच्या जोखीम व्यवस्थापनातून मिळणाऱ्या नफ्यावर आणि नवीन पॉलिसींच्या शाश्वत विक्रीवर अवलंबून असला पाहिजे. बाजारातील तेजीने मुख्य व्यवसायातील 80% घसरण तात्पुरती लपवली असली तरी ती दुरुस्त केलेली नाहीये. पण व्यवस्थापनाने खर्चावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे ना? हो, व्यवस्थापनाने आपल्या अहवालात कॉस्ट कंट्रोल मिळवल्याचा उल्लेख केला आहे, ज्याचा फायदा नफ्यात दिसत आहे. पण खर्च कितीही कमी केला तरी नवीन व्यवसाय न येता केवळ खर्चात कपात करून कोणतीही कंपनी प्रगती करू शकत नाही. म्हणूनच व्यवस्थापन या परिस्थितीवर काय उपाययोजना करत आहे हे पाहणं रंजक ठरते.
त्यांच्या अहवालात आणि भविष्यातील रणनीतीमध्ये VNB म्हणजेच व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस या शब्दाचा वारंवार उल्लेख आलेला दिसतो. हो, VNB हा विमा क्षेत्रातील खूप महत्वाचा शब्द आहे. मला जितकं समजलं त्यानुसार कंपनी आता केवळ किती पॉलिसी विकल्या यावर लक्ष न देता कोणत्या पॉलिसी विकल्या यावर जास्त भर देत आहे. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचे तर आज विकल्या जाणाऱ्या नवीन पॉलिसींमधून भविष्यात कंपनीला किती नफा मिळेल त्याचे आजचे मूल्य म्हणजे VNB. होय. कंपनी आता प्रमाणापेक्षा गुणवत्तेला म्हणजे क्वालिटी ओव्हर क्वांटिटीला प्राधान्य देत असल्याचे दिसते. यामागे एक अत्यंत स्पष्ट व्यावसायिक धोरण आहे. ते कसं? प्रत्येक विमा उत्पादनातील नफ्याचे प्रमाण म्हणजेच मार्जिन वेगवेगळे असते. जेव्हा एखादी कंपनी युलिप सारखी गुंतवणूक उत्पादने विकते तेव्हा त्यात कंपनीला मिळणारं मार्जिन खूप कमी असते. अच्छा, म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये नफा कमी असतो? हो, पण जेव्हा कंपनी संरक्षण देणाऱ्या पॉलिसीज म्हणजे शुद्ध टर्म इन्शुरन्स विकते तेव्हा तिथे नफ्याचे मार्जिन सर्वाधिक असते. कारण टर्म इन्शुरन्समध्ये ग्राहकाचा मृत्यू झाला तरच पैसे द्यावे लागतात, जे प्रमाण सांख्यिकीयदृष्ट्या कमी असते. बरोबर. आणि म्हणूनच व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की त्यांचे मुख्य लक्ष आता प्रोटेक्शन आणि ॲन्युइटी म्हणजेच निवृत्तीवेतन योजना उत्पादनांवर आहे. म्हणजे कमी पॉलिसी विकल्या तरी चालतील, पण त्या जास्त नफ्याच्या असाव्यात. अगदी तेच. जर त्यांनी या उच्च मार्जिन असलेल्या उत्पादनांची विक्री वाढवली तर एकूण प्रीमियमचा आकडा कमी असला तरीही कंपनीचा मूळ नफा म्हणजेच VNB वाढू शकतो. पण इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छितो. हो, सांगा ना. व्यवस्थापन हे सगळं अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक भाषेत मांडत आहे. ते या घसरणीला केवळ अल्पकालीन अस्थिरता म्हणजे शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी म्हणत आहेत. हो, तसं त्यांच्या अहवालात म्हटलंय. पण जेव्हा विक्री एकाच वर्षात 15,000 कोटींवरून 3,000 कोटींवर येते आणि EBIT थेट उणे 754 कोटींवर जातो, तेव्हा ती केवळ एक अल्पकालीन अस्थिरता असू शकत नाही. खरे, हे खूप मोठं संकट आहे. शात सगळं ठीक होईल या आश्वासनांवर चालत नाही. नक्कीच नाही. जोपर्यंत नवीन प्रीमियमची वाढ स्थिर होत नाही आणि मार्जिनमध्ये खरोखरच सुधारणा दिसत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार या कंपनीबाबत अत्यंत सावधगिरीचीच भूमिका घेतील. मलाही तेच वाटतं. बाजाराला पारदर्शकता आणि सातत्य आवडते आणि या अहवालात या दोन्ही गोष्टींचा अभाव दिसून येतो. हो, तो तर स्पष्ट दिसतोय. व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्याचा डिजिटल उपक्रम आणि मार्जिन सुधारण्याचा प्रयत्न योग्य दिशेने असला तरी त्याचे प्रत्यक्ष परिणाम आकडेवारीत दिसायला वेळ लागेल. आणि तोपर्यंत शेअरचं काय होईल? तोपर्यंत शेअरच्या किमतीवर दबाव राहण्याची किंवा ती एकाच पातळीवर अडकून राहण्याची दाट शक्यता आहे. साईडवेज मुवमेंट ज्याला आपण म्हणतो. अच्छा, भारतासारख्या देशात जिथे विमा क्षेत्राची व्याप्ती अजूनही जागतिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, तिथे विम्याची मागणी वाढण्यासाठी प्रचंड मोठा वाव आहे. अगदी बरोबर. वाढता मध्यमवर्ग आणि लोकांचा पारंपरिक बचतीकडून जसे की मुदत ठेवी आता आर्थिक गुंतवणुकीकडे आणि संरक्षणाकडे वेगाने वळणारा कल हा या क्षेत्रासाठी एक मोठा टेलविंड आहे. हो, कोविडनंतर तर लोकांमध्ये स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेबाबत जागरूकता खूपच वाढली आहे. नक्कीच. हाच तो मॅक्रो इकॉनॉमिक आधार आहे ज्यावर या कंपन्यांचे दीर्घकालीन भविष्य अवलंबून आहे. जर ICICI प्रुडेन्शियलने या कालावधीत स्वतःचा पाया मजबूत केला, वितरण प्रणालीतील त्रुटी दूर केल्या आणि प्रोटेक्शन उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून मार्जिन सुधारले तर सध्याचा हा धक्का त्यांच्यासाठी एक आवश्यक बदल ठरू शकतो. म्हणजे हा एक प्रकारचा कोर्स करेक्शन ठरू शकतो. अगदी बरोबर. एकंदरीत या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा निष्कर्ष काढायचा झाला तर हा निकाल अत्यंत संमिश्र स्वरूपाचा आहे. हो, मिक्स्ड रिझल्ट्स आहेत हे. एका बाजूला 62% वाढलेला निव्वळ नफा आणि प्रति शेअर कमाईचा वाढलेला आकडा हा वरवर पाहता एक मोठा विजय वाटतो, पण तो नफा मुख्य व्यवसायातून आलेला नाही हे समजल्यावर ती चमक थोडी फिक्की पडते. आणि दुसऱ्या बाजूला मूळ व्यवसायातील 80% महाकाय घसरण आणि नकारात्मक झालेला EBIT ही एक स्पष्ट धोक्याची घंटा आहे. होय. जोपर्यंत अंडररायटिंगचा व्यवसाय पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही आणि ट्रेजरी गेन्सवरील अवलंबित्व कमी होत नाही, तोपर्यंत या आर्थिक निकालांना शाश्वत यश मानता येणार नाही. आजच्या या आकडेवारीने विमा क्षेत्रातील गुंतागुंत अगदी स्पष्टपणे समोर आणली आहे. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे नफ्याचा आकडा पाहून हुरळून जाण्याऐवजी त्या आकड्यामागचा स्रोत तपासणे किती महत्त्वाचे असते हे यातून सिद्ध होते. अगदी खरंय. आकडे नेहमीच पूर्ण सत्य सांगत नाहीत. या चर्चेच्या शेवटी एक अतिशय मूलभूत आणि विचार करायला लावणारा मुद्दा उपस्थित होतो.
कोणता? जर एखाद्या मोठ्या विमा कंपनीचा नफा हा तिच्या नवीन विमा विक्रीपेक्षा तिच्या जुन्या पैशांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आणि ट्रेझरी गेन्सवरच जास्त अवलंबून राहू लागला, हो. तर आपण भविष्यात या कंपन्यांकडे खरंच विमा कंपन्या म्हणून पाहायचे की केवळ लोकांचा पैसा गोळा करून तो बाजारात गुंतवणाऱ्या एका महाकाय म्युच्युअल फंड म्हणून? हा खरोखरच एक गंभीर आणि अनुत्तरित प्रश्न आहे. होय, आणि कोणालाही नक्कीच विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. याच प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.